रिकाम्या गॅस सिलेंडरच्या टाकी सकट आमच्या विभागातल्या सर्व महिला रस्त्यावर उतरतील आणि पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरू. मराठी समाजाला संपवायचं आणि इथे गिरगावचं जैन गाव करायचं. जैन समाजालाच फक्त खाण्याची आणि अन्नाची गरज लागते. इतर लोकांनी काय करायचं? रिकाम्या सिलेंडरवर बसून त्याच्यावरती आग लावायची. त्यांची मंदिरं तोडतात आणि मंदिर कुठेतरी कुपटात टाकतात आणि जैन देरासरे पुढे आणतात. आता तुम्ही सांगता हिंदू खतरे में, हाच आमचा खतरेदार आहे. म्हणजे हाच शाहिदचा खान आहे, अफजल खान आहे. आमची देवळं सुद्धा तोडतो. नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश अनिल भंडारे सध्या व्हीपी रोड पोलीस स्टेशन इथे जमलो आहे आणि खरं तर इथे मनसेचे पदाधिकारी, मनसेचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी मंगल प्रभात लोढा जे आहेत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार का दाखल केली आहे, त्या पाठची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, आपल्यासोबत दिनेश मुंडे सर, आपण त्यांच्याकडनं अजून जाणून घेऊयात. बघा, काही दिवसांपूर्वी मंगल प्रभात लोढा यांनी ताडदेव इथल्या एका सोसायटीला एक पत्र दिलं की तुमच्या जैन समाजाच्या सण उत्सवासाठी गॅस सिलेंडरची कमतरता असेल तर त्यांनी लोढांशी संपर्क साधायचा, ते त्यांना सहजरित्या उपलब्ध करून देतील. त्याच्यानंतर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना पण एक पत्र दिलं लोढांनी की या विभागामध्ये 16 जैन देरासर आहेत, त्या 16 जैन देरासरांना 5-5 सिलेंडर प्रत्येकाला उपलब्ध करून द्या. तर हा विषय तेव्हापासून सुरू झाला. लोढा एका विशिष्ट समुदायाला सिलेंडर उपलब्ध करून देत आहे. मग बाकीचे समुदाय, बाकीचे जे समाज आहेत, मराठी समाज आहे, गुजराती समाज आहे, इथे मुस्लिम समाज आहे, उत्तर भारतीय आहेत, त्यांच्यावर लोढा मेहरबान का होत नाहीये? फक्त जैन समाजावर का होत आहे, हाच आमचा आरोप आहे. आणि एका जैन संस्थेला त्यांनी 10 सिलेंडर उपलब्ध करून दिल्याची माहिती आमच्याकडे प्राप्त झाली. त्या माहितीच्या याच्यावर आम्ही पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे की त्यांना ते सिलेंडर कशा पद्धतीने उपलब्ध करून दिले, लिगली उपलब्ध करून दिले की काळा बाजार करून उपलब्ध करून दिले. म्हणून आम्ही ती तक्रार इथे दाखल केलेली आहे. पोलिसांनी आमचं पत्र स्वीकारलंय. पोलीस आता त्याची चौकशी करतील आणि चौकशी केल्यानंतर जे काय दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतील. आणि पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरू. आमचे सगळे पदाधिकारी, त्याच्याबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, हे सगळ्या पक्षाची गिरगावातली जी लोक आहेत ती रस्त्यावर उतरतील आणि लोढाच्या विरोधात आंदोलन करतील. नक्कीच ही भावना आता दृढ झालेली आहे. आत्ताच ईद गेली. मुस्लिम समाजाला तुम्ही किती सिलेंडर दिले, उत्तर भारतीय समाजाला किती दिले, आता रामनवमी झाली, तुम्ही हिंदू समाजाला किती दिले? ज्या रामाचं नाव घेऊन बीजेपी जिंकून आलेली आहे, एवढं मोठं राजकारण आज संपूर्ण भारतात तुम्ही रामाचं नाव घेऊन करता. त्या रामनवमीला आमच्या विभागातल्या किती राम मंदिरांना तुम्ही सिलेंडर दिले? आता हनुमान जयंती येते, त्या दिवशी तुम्ही किती सिलेंडर देणार आहात? रामनवमीला सगळीकडचे ग्रुप्स साईबाबा शिर्डीला गेले, त्यांना तुम्ही किती सिलेंडर दिले? आणि सिलेंडर मिळत नाही हे सत्य आहे. आम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतलाय. रिकाम्या गॅस सिलेंडरच्या टाकी सकट आमच्या विभागातल्या सर्व महिला रस्त्यावर उतरतील. एका समाजाचं लांगुल चालन करणं बंद करा आणि सर्वांना घेऊन चाला, हीच आमची नम्र विनंती आहे लोढाजींना. मीडियामधनं सांगितलंय कमर्शियल गॅस मिळत नाहीये, त्यामुळे हॉटेलं बंद झाली आहेत. बरोबर आहे, हॉटेलं बंद झाली आहेत. मग मंगल प्रभात लोढा हे कमर्शियल गॅस कुठून आणतायत? जर सरकारकडे कमर्शियल गॅस नाहीये, तुम्ही HP बघा, भारत गॅस बघा, कुठेच नाहीये. हॉटेलं बंद झालीत. मग ही बंद झालेली हॉटेलं त्यांच्याकडे नाही आहेत. मग जर ह्यांच्या जैन समुदायाला हा सिलेंडर मिळतोय आणि एक नाही, 8-8, 9-9, 10-10 मिळत आहेत, आणि हे कधी? ज्या रामाच्या नावावर हे निवडून आले, ज्या रामाच्या नावावर, हिंदू धर्मावर निवडून आले, मग हे नक्की कुठल्या धर्माचे आहेत? हे मंगल प्रभातना विचारा. तुमच्या माध्यमातून तुम्ही विचारा. तुम्ही हिंदू धर्मावर सगळ्यांकडनं मतं घेतलीत ना. मग आता तुम्ही कुठल्या हिशोबावर फक्त एका समुदायाला तुम्ही देताय? आणि हे सुद्धा कसं आहे की त्यांच्याकडनं लेटर घेतलेले आहेत. मग रामनवमी झाली, शिवजयंती झाली, गुढीपाडवा झाला, बरोबर आहे, आता हनुमान जयंती येते. मग तुम्हाला असं वाटत नाही का बाबा शिर्डीच्या ज्या साईबाबांच्या पालख्या जात होत्या त्या नाही? म्हणजे 50, 60, 70 वर्ष जी ही रूढी चालली आहे ती बंद करावी लागली. मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की हिंदू खतरे में आहे? आता तुम्ही सांगता हिंदू खतरे में, हाच आमचा खतरेदार आहे. म्हणजे हाच शाहिदचा खान आहे, अफजल खान आहे. आमची देवळं सुद्धा तोडतोय. पहिला घुसला आमच्या जागेंवर. पहिला काय सांगतोय की हिंदूंना तुम्ही तिकडे मराठी लोकांना घरं नाही द्यायची. नंतर मराठी शाळा बंद करत आले. त्याच्यानंतर ह्या जिथे गिरणी कामगार, त्याच्यानंतर परत आपल्या जे म्हणजे खाद्य आहे, जे नॉनव्हेज आहे, त्याच्यावर बंदी केली. ते हॉटेल, गाड्या वगैरे ह्या सगळ्या बंद केल्या.
बरोबर आहे. आता तो आपल्या स्वयंपाकघरापर्यंत घुसायला लागला. म्हणजे हा शाहीचं का नाही की नाही? म्हणजे एक तर देवळं तोडली, म्हणजे आता ह्याला घाबरून राहायचं का आम्ही? आणि ह्याच्यावर पोलीस प्रशासनाने बाकीच्यांवर FIR होतो. मग आता ह्याच्याबद्दल आम्ही एव्हिडन्स दिलेला आहे, पत्रकं दिलेली आहेत. मग ह्याच्यावर FIR का नाही घेणार? ह्याचा सुद्धा पोलिसांना प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारा. मनसे महिला कार्यकर्ता म्हणून आमची हीच प्रतिक्रिया असेल की जर हे आमदार संपूर्ण विधानसभेचे आहेत तर ते एका विशिष्ट समाजालाच कसं काय गॅस सिलेंडर पुरवठा करू शकतात. कारण आज गॅस सिलेंडरची समस्या ही सर्व महिलांना आहे, सर्व घराघरात आहे. आज रस्त्यावरचे बरेच उद्योगधंदे, वडापाववाले, मिसळपाववाले बंद झालेत कारण त्यांना कमर्शियल गॅस सिलेंडर मिळत नाही आणि त्यांना ते दिलं जात नाही म्हणून बऱ्याच जणांनी आपले व्यवसाय बंद केलेत. असं असताना ह्यांना फक्त जैन समाजाच्या देरासरांनाच फक्त गॅस सिलेंडर द्यावासा का वाटला? जर हे जनतेचे आमदार आहेत, सर्व धर्म जातीच्या लोकांनी ह्यांना निवडून दिलं एक आमदार म्हणून, मग त्यांचं कर्तव्य नाही का सगळ्यांनाच गॅस सिलेंडरचा पुरवठा झाला पाहिजे? आमचा सुद्धा व्यवसाय होता चायनीजचा, पण आमचं सिलेंडर उचलून घेऊन गेलेत BMC आणि देत नाहीयेत. मग हे असं कसं चालतं? म्हणजे हा दुजाभाव नाही का? जैन समाजालाच फक्त खाण्याची आणि अन्नाची गरज लागते, इतर लोकांनी काय करायचं? रिकाम्या सिलेंडरवर बसून काय त्याच्यावरती आग लावायची? सरकार म्हणतंय की आमच्याकडे गॅसचा पुरवठा आहे, मग ही लाईन कशी लागते? मग मला सरकारने सांगावं की बाबा गॅसचा पुरवठा आहे तर ह्या गोष्टी कशा होत आहेत, लाईनी का लागतायत, 25 दिवसाचा कालावधी का लागतो आहे, ते येत का नाही येत 2-3 दिवसात? म्हणजे ह्यांचं काय चाललंय की हिंदू या समाजाला, मराठी समाजाला संपवायचं आणि इथे गिरगावचं जैन गाव करायचं. गिरगावचं जैन गाव करण्याचा हा ह्याचा हट्टाच आहे. म्हणजे पूर्ण जर बघितलं ना तर सगळे हे मारवाडी वगैरे राहतात, जैन मारवाडी राहतात. आणि ही बिल्डिंग जरी तुम्ही बघितली जर या सगळ्या बिल्डिंग मध्ये तर इकडे मराठी माणसांना पण प्राधान्य दिलं जात नाही. ह्यांना कुठेही म्हणजे वाव दिला जात नाही. त्यांची मंदिरं तोडतात आणि मंदिर कुठेतरी कोपऱ्यात टाकतात आणि जैन देरासरे पुढे आणतात. हे मंगल प्रभात लोढांनी प्रामुख्याने इकडे जेन्स कॉन्स्टिट्युन्सी त्यांनी त्याची उभी केलेली आहे. सगळ्या मराठी माणसांना डावळून त्यांनी त्याच्या माणसांना करून त्यांनी बोलवून त्यांना सगळ्यांना हे केलेलं आहे. आणि त्यांनी आज म्हणजे म्हणतात ना गिरगावचं ते पूर्ण एकदम मारवाडी हे करून टाकलेलं आहे. तर अशा प्रकारची प्रतिक्रिया इथल्या मनसे कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एका विशिष्ट समाजासाठी न्याय आणि एका विशिष्ट समाजासाठी अन्याय केला जातोय अशी त्यांची एकंदरीत भूमिका आणि त्यामुळे मंगल प्रभात लोढांच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आणि मनसे स्थानिक पदाधिकारी ते आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं. मी सिद्धेश अनिल भंडारे, कुळाबा न्यूज 24.